तुम्ही नका काळजी करू, माझं मन सांगते प्रिया नक्की परत येईल. प्रिया, प्रिया, अगं कुठं गेली होतीस? अहो ती रंकाळ्याजवळ होती, बसून होती एका बाकड्यावर. मी म्हंटल तिला घरी चल, खूप समजावलं पण ऐकतच नव्हती काही. मग शेवटी तिला म्हणलं की तू नाही आलीस तर मी पण नाही जाणार घरी. तेव्हा कुठे निघाली. प्रिया, प्रिया काय झालंय? का अशी निघून गेलीस तू? तुला माहितीये तू इथून निघून गेल्यापासून सगळ्यांचे काय हाल झाले. सगळे काळजीत आहेत. दुपारपासून कुणी अन्नाचा कण सुद्धा नाही घेतलाय. तू अशी अचानक निघून गेलीस, कुणाला काही सांगितलं नाही. इथल्या लोकांना काय वाटलं असेल याचा थोडा तरी विचार करायचा ना. नाही, खर तर दोष माझाच. चूक झाली माझ्याकडनं. मला ना आता स्वतःची लाज वाटायला लागली. नाही, आता बास झालं. स्वतःबद्दल काहीतरी निर्णय घ्यायची वेळ आली. अगं प्रिया, काय बोलायलीस हे? असं काय वागायलीस ग तू? नाही आत्या, ज्यावेळी माझं या जगात कोणीही नव्हतं तेव्हा ह्याच घराने आश्रय दिला मला. पण आश्रय दिला म्हणून काय झालं? म्हणून किती दिवस राहायचं इकडे? किती दिवस सगळ्यांनी मला सहन करत राहायचं? किती दिवस स्वतःच्या खांद्यांवरचं ओझं मी असं वाढवत राहायचं? मावशी, निर्णय घ्यायचा आहे ना तुला? घे, एकदाच काय तो निर्णय घे. पण आमचा जीव असा टांगणीला नाही लावायचा प्रिया. तुझ्या आईने खूप विश्वासानं तुला माझ्या हवाली केलं होतं. मी रक्ताची नाही पण मी तुझी आई झाले होते. तुला माझी मुलगी मानलं होतं. माझ्या स्वतःच्या मुलांमध्ये आणि तुझ्यात मी काही फरक केला नाही कधीच. त्याचं हे फळ देतेस तू मला? हे फळ देतेस? उपकार केले आम्ही तुझ्यावर? उपकार म्हणून तुला आपलं मानलं? अगं प्रेम, प्रेमानं तुला आपलंसं केलं होतं या घरानं. त्याची ही जाणीव ठेवलीस तू? अन्याय. तुझ्या बाबतीत माझ्याकडून काही निर्णय चुकीचे घेतले गेले. त्याची शिक्षा तू मला कर प्रिया, आणि फक्त मलाच कर. आणि असं हे थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदाच काय तो जीव घेऊन टाक माझा. कळलं? तुला मुलगी मानलं ना मी? मुलगी मानलं ना? त्याची शिक्षा द्या आणि मोकळं कर मला. आई, प्लीज प्लीज शांत हो. बघ, या सगळ्याचा तुलाही त्रास होईल आणि तिलाही. प्लीज. प्रिया, चल चल. प्रिया, माझं ऐकणार नाहीयेस का तू? चल. धन्यवाद बाबा, धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.
म्हणजे मोतीवाल्या बाईला आमच्या आयुष्यात आणल्याबद्दल धन्यवाद, सततचा धन्यवाद. म्हणजे आमच्या भक्तीची तुम्ही इतक्या लवकर परतफेड कराल असं स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं आम्हाला. आनंदी माणूस आहे मी. तांबडे बाबा, तुमच्या नावाने मोठा मठ बांधणार मी. मोठा मठ बांधणार. मोठा मठ बांधणार. तांबडे बाबांचा जप 1000 वेळा लिहायला सांगितलं होतं तू. विचारलं होतं आम्ही. मी विचारलं होतं. आम्ही विचारल्याशिवाय आम्हाला काही सांगायचं नाही, आमच्याशी काही बोलायचं नाही. नियम नव्याने सांगू का परत? अगो, आता उलटी काय वही देताय मला मिसेस? अरे अरे अरे, किती चुका त्या शुद्ध लेखनाच्या. मिसेस, इनमीन 3 शब्द ह्यात काना, मात्रा, वेलांटीचे किती चुका आहेत त्याच्यामध्ये. हा, काय लाज वाटते तुमच्या? लाज वाटते. म्हणून आता चूक झाली की काय आपल्याकडे पनिशमेंट टाइम. आज सुट्टी पनिशमेंटला. सुट्टी तुम्हाला. आज आम्ही फार खुश आहोत. डिस्टर्ब करू नका आम्हाला. मला माहितीये तुम्ही का खुश आहात. का? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. गोष्ट सांगायची वेळ आहे ही. गोष्ट सांगायची वेळ आहे. लहान मूल आहोत आम्ही. नाही म्हणजे बोलायचंय. बोला बोला, लवकर बोला. लवकर बोला. बोला, वेळ नाही माझ्याकडे. बोला, ताबडतोब बोला. बोला बोला, किती वेळ वाट. बोला. तुम्ही त्या प्रियाताईंवर जीव ओवाळून टाकताय हे खरंय, पण ज्या घराने तिला आसरा दिला त्याच घरावर जी बाई उलटू शकते ती कधीच कोणाची होऊ शकत नाही. तुमचा मुधोळकर कोचिंग क्लासेसचा व्ह्यूअर अजून गेलेला दिसत नाही. आणि मिसेस तुम्हाला पनिशमेंट शिवाय समजत नाही. मग आता होऊ द्या तुमच्या मनासारखं. पनिशमेंट टाइम बिगिन. शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा, तांबड़े बाबा. बस, मी जरा आईशी बोलून येतो. दुःख सगळ्यांना आयुष्यभर फक्त दुःखच देऊ शकते मी, बाकी काही नाही. प्रिया, हे बघ प्रिया, आई तुला बाहेर जे काही बोलली त्यात तिच्या रागापेक्षा जास्त तिचं प्रेम आहे, समजून घे. आजपर्यंत एवढा जीव लावलाय तिनं तुझ्यावर. तुला तुला एकदम मारण्याचाही हक्क नाहीये तिला. आता तू माझी समजूत काढणार. हे असंच किती दिवस चालणार आहे. प्रिया, तू आता आराम कर. मी आलो. सत्यजित, माझी एक इच्छा पूर्ण करशील. माझ्यासाठी एक मुलगा शोध. मी लग्न करायला तयार आहे. सत्यजित, तू जो कुठला मुलगा आणून माझ्या समोर उभा करशील मी त्याच्याशी डोळे मिटून लग्न करेन. काही विचारणार नाही, काही बोलणार नाही, आणि मग मी इकडनं निघून जाईन. तुझ्यापासून लांब, तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. काय केल्या तिचा विचार काही जात नाही ना रे मनातनं. कुणाचा? प्रियाचा. म्हणजे बघ ना, तिचं असं कोणीच नाही ना रे कोल्हापुरात. आणि आत्ताच तर ती सापडली होती, आणि आत्ता कशी अशी अचानक निघून गेली, आणि तेही ऐन पूजेच्या दिवशी. तू का तिचा एवढा विचार करतेस? ज्या गोष्टीचा करायला हवा त्याचा करायचा नाही.
आणि उगाच विनाकारण. उगाच म्हणजे? अरे मला दया वाटते रे तिची कधी कधी. म्हणजे तसं पाहिलं तर ती एकटीच आहे ना रे या जगात. आणि एखाद्याच्या घरी एका आश्रयितासारखं राहणं कसं वाटत असेल रे तिला? बघ, दया दाखवण्यासारखं एवढं काही नाही. मुळात तुम्ही तिचा एवढा का विचार करताना तेच मला पटत नाही. सत्यजितही त्यातलाच. तिच्या बाबतीत एवढं लक्ष घालण्यापेक्षा त्यांनी जर बिझनेस मध्ये लक्ष दिलं ना तर बरं होईल. अरे असं कसं बोलू शकतोस तू विहंग? हे बघ, मुळात प्रियाचं जिजूंच्या आयुष्यातलं स्थान मला कायम खटकतं. हं? पण म्हणून प्रियाकडे आपण माणुसकीच्या नजरेतून बघायचंच नाही का? हं? तिला असं तिच्या नशिबावर सोडून घेणं हे कितपत योग्य आहे? तिला कोणी वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. त्या घरानं कायम तिला आधारच दिलाय. सत्यजित बाकी सगळं सोडून तिचा काय एवढा विचार करतो ना तेच मला कळत नाही. विशेषतः वहिनींच्या या अशा अवस्था, ज्या अवस्थेत वहिनींना त्याची सर्वात जास्त गरज आहे. याचं काय तिला चांगलंच माहिती आहे. कायम सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे कसं वेधून घ्यायचं हे तिला बरोबर जमतं. नेमकं सत्यजित त्याला बळी पडतो. नाही, हे बघ, असं तुला वाटतंय विहंग. आणि मी मगासपासून बघते तू का माझ्याशी वाद घालतोयस? उगाच काहीही बोलतोयस तुम्हाला मगासपासून. पण त्या खोटारड्या मुलीसाठी तू माझ्याशी का वाद घालतेस? म्हणजे मी चूक करते? बघ, मुळात जी मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी सत्यजितच्या बाबतीत खोटं बोलू शकते ती कुठल्याही थराला जाऊ शकते. एवढा साधा विचार कळत नाही तुला? नाही, हे बघ विहंग. एक मिनिट. आजकाल बघत आलोय मी कुठलंही स्टेटमेंट केलं की त्याला तू क्रॉस केलंच पाहिजेस. या सगळ्यातून तुला नेमकं काय सिद्ध करायचं असतं तेच कळत नाहीये मला. काय झालं गौरांग राजे? कसला विचार करताय एवढा गहन? काही नाही, काही प्रश्नांची उत्तरं शोधतोय. बापरे, मला किती वेळा सांगितलंय गौरांग राजे की असल्या गोष्टी तुम्ही तुमचा वेळ घालवत जाऊ नका. त्यापेक्षा सरळ प्रश्न विचारून टाका. हे, सरळच विचारायचं झालं तर मला एक सांग, तुला इतक्या सफाईदारपणे खोटं कसं वागता येतं? बाबा, काय खोटं वागले मी आता? मग मला सांग, तुला प्रिया पटकन कशी काय सापडली? नाही, रंकाळ्यावर तर आम्ही पण गेलो होतो आणि चांगलं 2 वेळा. आम्हाला ना झाडाखाली, ना पोताना, ना कट्ट्यावर कुठेच नाही सापडली. तुला कशी काय ग सापडली? तर कसं झालं मित्रा? कसं आहे ना गौरांग, एखाद्या माणसाला आपण जर शोधायला बाहेर पडलो ना तर त्याच्यासाठी आपल्या मनात त्याला शोधायची तळमळ लागते, त्याची काळजी लागते, नजर लागते, शोधक, आणि सगळ्यात जास्ती महत्वाचं म्हणजे ना अक्कल लागते, जी अजिबात नाहीये तुझ्याकडे. बर, असं असतं का? मित्र, मला एक सांग, तू प्रियाला शोधायला जा असा फोन मी तुला कधी केला होता? सांगितलं ना तुला, अक्कल लागते, अक्कल. कसं आहे ना गौरांग, मी प्रियाला शोधायला जात असं म्हणल्यावर आईंनी मला लगेच जाऊ दिलं असतं का? म्हणून मी आपलं सांगितलं की तुझा फोन आला होता आणि तूच मला तिला शोधायला जा असं सांगितलं. मला काळजी वाटली म्हणून मी प्रयत्न केला, बस. काल परवापर्यंत तुला नकोशी असलेली प्रिया आज अचानक त्याच प्रियासाठी तुझी धावपळ, पळापळ, हे प्रेम, ही तळमळ, हा? ही एवढी अक्कल कशी काय आली तुला? गौरांग, इतका बिनडोक सारखा विचार करत असशील ना असं वाटलं नव्हतं मला. काय कुठल्या तरी गोष्टींवरती डोकं लढवत बसलायस? मला अजिबात या गोष्टीवरती बोलायचं नाहीये. मला झोप आलीये आणि तूही शांतपणे झोप आली, प्लीज. हा, गुड नाईट. उठ. गुड नाईट.
आता तुला बोजड वाटायला लागलाय. कारण तू कधी माझ्यावर प्रेमच केलं नाहीस. कधी तुझी गरज म्हणून, कधी सूड म्हणून, कधी दया म्हणून, तर कधी काळाची चैन म्हणून. एकतर मला तुझ्या बाळाची आई होऊ दे, किंवा मंजिरीचं मूल या जगात येऊ द्यायचं नाही. मंजिरी, हा मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोला ना. मंजिरी, त्या दिवशी तू असं म्हणाली होतीस की ज्या माणसामुळे प्रियाची अशी अवस्था झाली त्याला तुझे तळतळाट लागतील. तो कधीच सुखानं जगू शकणार नाही. आणि मी हे सुद्धा म्हटलं होतं, या सगळ्या परिस्थितीचा आपण तिच्या काकांना जाब विचारायला हवा. मंजिरी, सत्य हे आहे की आम्ही कधी प्रियाच्या काकांकडे गेलोच नव्हतो. ज्या रिसॉर्टचा पत्ता त्या SMS मध्ये तुला आला होता, मी आणि प्रिया त्या रिसॉर्टवर गेलो होतो. मंजिरी, प्रियानं तुला हे सांगितलं होतं की तिचं एका मुलावर प्रेम होतं, पण त्यानं, तो मुलगा, त्यानेच फसवलंय प्रियाला. तो मुलगा मीच आहे मंजिरी. प्रियाचं माझ्यावर प्रेम होतं आणि आपल्या लग्नाआधी मी तिचा कधीच स्वीकार नाही करू शकलो. पण आपल्या लग्नानंतर परिस्थितीच अशी होत गेली की मला, तू प्लीज मला समजून घे. म्हणजे काय समजून घ्यायचंय? आजपर्यंत प्रत्येक क्षणाला, पावला पावलावर तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात. माझ्या चारित्र्यावर, माझ्या प्रेमावर वाटेल ते आरोप करत आहात. माझ्यावर कधी विश्वास सुद्धा ठेवला नाही. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही सुद्धा विश्वासघातच केलात ना माझा. मी या घरात आले त्या क्षणापासून हे सगळं सुरू आहे. एवढे दिवस तुम्ही अंधारात ठेवलं मला, माझी फसवणूक करत राहिला. मंजिरी, तू समजतेस तसं नाहीये. मला तुला कधीच फसवायचं नव्हतं. ही फसवणूक नाहीये तर काय आहे? सगळ्या जगावर फसवणुकीचा, खोटेपणाचा आरोप करणारे तुम्ही या सगळ्यापेक्षा काय वेगळे आहात? मंजिरी, परिस्थिती एवढी अवघड होत गेली की, परिस्थिती इतकी अवघड होती की माझ्यावर आरोप करून तुम्ही स्वतःसाठी ती सोपी करून घेतली, असंच ना? हे बघ, मी प्रियाला तेव्हा जवळ केलं जेव्हा तू माझी फसवणूक केलीस. स्वतःची चूक लपवण्यासाठी मला दोषी धरू नका. सत्याचा उदो उदो करणारे सत्यजित मुधोळकर या जगातले सगळ्यात मोठे खोटारडे आहात तुम्ही.